देवणी तालुका काँग्रेस कमिटी व सहकारी मित्र पक्ष यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज सर्वपक्षीय निषेध नोंदवला जात आहे। देवणी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं लातूर जिल्ह्याचे सुपुत्र माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या सूडबुद्धीनं अशा महान नेत्याच्या बद्दल बोलणं म्हणजे त्यांचं एक कुठतरी बुद्धिभ्रष्ट झाल्याचं जाणवत आहे। खऱ्या अर्थानं या लातूर जिल्ह्यानं देशाला संस्कृती शिकवलं। लातूर जिल्ह्याचे सुपुत्र माननीय शिवराज पाटील दाभोळकर साहेबांनी लातूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्याची संस्कृती देश पातळीवरती राजकारणाची उंची त्यांनी दाखवून दिलेली आहे आणि तमाम देश लातूर जिल्ह्याकडे एक वेगळ्या विचारानं खऱ्या अर्थानं सांस्कृतिक सामाजिक राजकीय सलोखा राखून त्यांनी राजकारणाची उंची आणि राजकारणामधली मैत्री या लातूर जिल्ह्याकडून शिकलं पाहिजे। विलासरावजी देशमुख साहेब असोत की आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब असोत, आपल्या आपल्या पक्षाचं काम करत असताना एकमेकाचा आदर सन्मान करून महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने करता येईल, महाराष्ट्र जनतेला न्याय कशा पद्धतीने देता येईल याबद्दलचं राजकारण त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे। आदरणीय शिवराज पाटील दाभोळकर साहेबांनी दिल्लीच्या देश पातळीवरती संस्कृती जपून देशाच्या हिताचं राजकारण केलेलं आहे। स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण, वैचारिक पातळीचं एक उंचीचं राजकारण त्यांनी या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये संस्कृती दाखवून दिली आहे। अशा महान नेत्याबद्दल बोलणं म्हणजे यांची बुद्धिभ्रष्ट झाल्याचं वक्तव्य आहे आणि हे वक्तव्य लोकशाहीला न शोभणारं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्याबद्दल देवणी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं देवणीत नव्हे तर जिल्ह्यामध्ये त्यांचा निषेध केला जात आहे। राजकारणामध्ये राजकारण करत असताना एक लेवल आहे, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात, ते मतं सोडून लोक त्यांना जोड्यानं मारल्याशिवाय राहत नाहीत। राजकारणामध्ये वैचारिक पातळीनं तुम्ही काय केलात, काय करणार आहात, लोकांच्या हितांचं काय करणार आहेत, समाजामध्ये काय परिवर्तन करणार आहेत आणि तुम्ही समाजाला काय न्याय देणार आहेत या बाबतीत तुम्ही वैचारिक पातळीवर खऱ्या अर्थानं राजकारण व्हायला हवं होतं। परंतु लातूर महानगरपालिकेच्या पदव्यात येऊन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माननीय विलासराव देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम या महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम देशामध्ये अमर रहे। तुमची ही नीच वृत्ती संपूर्ण राज्याने देशाने पाहिले। तुमच्या 7 पिढ्या जरी खाली आल्या तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव आणि स्मृती तुम्ही पुसू शकत नाही। कुठल्या विलासराव स्मृती पुसणार आहात तुम्ही? कुठल्या? तात्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातून बाजूला निघाला तालुका, त्या तालुक्यानं शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, एवढी मोठी भरारी घेतली आहे। देशातल्या नामांकित जिल्ह्यापैकी एक जिल्हा त्या जिल्ह्यातल्या सर्व संसाधनावर आदरणीय विलासराव देशमुखांनी काम केलं। तिथलं पाणी असेल, पूर्ण जिल्हा पाणीदार करण्याचं काम केलं।
प्रत्येक गावात तळ आहे. मांजरा 120 किलोमीटर भरून आहे. त्या प्रत्येक बॅरेजवर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव आहे. जोपर्यंत बॅरेज राहतील, तिथं पाणी असेल, तिथला ऊसमोदक शेतकरी असेल, त्यांच्याकडे तुम्ही विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसू शकता का? या जिल्ह्याला देशभरामध्ये सोयाबीनचा हात निर्माण केलं का विलासराव देशमुख तुम्ही नाव पुसू शकता का?